नमस्कार सर्वांना, करिअर पीक पॉइंट या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंडियन नेव्हीच्या ज्या अग्निवीर पदासाठी ज्या जागा निघालेल्या आहेत, मोस्टली ज्यांचं आता ग्रॅज्युएशन 12th झालेली आहे सायन्समधून, त्यांच्यासाठी या ही नोटिफिकेशन किंवा या काही रिक्रुटमेंट आहेत त्या खूप मोठा रोल प्ले करतात त्यांच्या करिअरसाठी। ठीक आहे, करिअर चूज करण्यासाठी। तर तुम्ही माझ्या चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की लिहा। आणि जर तुम्ही या अगोदर माझे सबस्क्रायबर असाल तर हा व्हिडिओ शेअर करा, कमेंट्सही करा कसं वाटलं तुम्हाला। आणि तुमचे जे काही फ्रेंड्स, फॅमिली मेंबर, रिलेटिव्स आहेत, ठीक आहे, ज्यांचं आता नुकतंच नुकतंच 12वी झालेलं आहे सायन्समधून, त्यांना हा नक्की व्हिडिओ शेअर करा। त्यांच्यासाठी हा एक चांगला ऑप्शन असणार आहे। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। इंडियन नेव्हीच्या अग्निवीर पदासाठी जागा निघालेल्या आहेत 2023 बॅचसाठी। ठीक आहे, तर याच्यासाठी टोटल 1365 जागा निघालेल्या आहेत। ठीक आहे, त्याच्यातल्या 227 ज्या जागा आहेत त्या लेडीज म्हणजे फिमेल लोकांसाठी अवेलेबल आहेत। ठीक आहे, म्हणजे रिझर्व आहेत 273 जागा। त्याच्या व्यतिरिक्त लेडीज जे आहेत ते या जागांमधूनही कॉम्पिटिशन करू शकतात। ठीक आहे, तर याच्यासाठी त्यांनी मेनली सांगितले आहे अनमॅरिड मेल आणि फिमेल कॅन्डिडेटला रिक्रुटमेंटसाठी त्यांची ही एक अट आहे। ठीक आहे, तर जे अनमॅरिड आहेत त्यांच्यासाठी ही पोस्ट चांगली असणार आहे। त्याच्यानंतर बघा, एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी काय सांगितलेलं आहे, ज्यांचं आता 12वी झालेलं आहे सायन्समधून। ठीक आहे, त्याच्यासाठी सब्जेक्ट त्यांनी सांगितले मॅथ्स, फिजिक्स हे मेन सब्जेक्ट असले पाहिजेत 2। ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये तिसरा सब्जेक्ट केमिस्ट्री असला पाहिजे किंवा बायोलॉजी असला पाहिजे किंवा कम्प्युटर सायन्स असला पाहिजे। ठीक आहे, तर हा जो कोणाचा ग्रुप असेल ज्यांनी 12वी सायन्समधून केलेला आहे, ठीक आहे, त्यांचा फिजिक्स, मॅथ्स आणि जर केमिस्ट्री सब्जेक्ट असेल किंवा त्यांचा फिजिक्स, मॅथ्स, बायोलॉजी असेल किंवा त्यांचं फिजिक्स, मॅथ्स आणि कम्प्युटर सायन्स असेल, ठीक आहे, तर या तिन्ही ग्रुपमधून ज्यांचं 12th झालेलं आहे ते हे फॉर्म नक्की भरू शकतात। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, त्यांनी एज लिमिट सांगितलेली आहे। एज जे आहे ते जे कॅन्डिडेट असणार आहेत, ठीक आहे, ते या डेटच्या इन बिटवीन बॉर्न असले पाहिजे। ठीक आहे, याही दिवशी जर एखाद्या कॅन्डिडेट बॉर्न असेल तरीही चालू शकतो आणि या दिवशी असेल तरीही चालू शकतो। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, मॅरिटल स्टेटस जसंही त्यांनी सांगितल्यावरती की अनमॅरिडच पाहिजे। ठीक आहे, ही कंडिशनच आहे त्यांची। त्याच्यानंतर बघा, ड्युरेशन ऑफ सर्व्हिस किती सांगितलेले आहे। ठीक आहे, हे 4 वर्षाचं त्यांनी ड्युरेशन दिलेलं आहे। जे अग्निवीर म्हणून त्या पोस्टसाठी सिलेक्ट होणार आहे त्यांना 4 वर्षासाठी सिलेक्शन केलं, 4 वर्षाचा कोर्स म्हणजे सर्व्हिस असणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, त्यांनी समोर दिलेलं आहे लीव। ठीक आहे, तुमचं 4 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये तुम्हाला 30 दिवसाची लीव मिळणार आहे पर इयर। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सिक लीव मिळणार आहे, जशी तुमची हेल्थ कंडिशन असणार आहे त्यानुसार तुम्हाला सिक लीव मिळणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, पे रोल किंवा तुमचं सॅलरी किंवा अदर बेनिफिट काय असणार आहे, तर तुम्हाला 30,000 पर मंथ सॅलरी मिळणार आहे, प्लस इयरली तुमचं फिक्स इन्क्रीमेंट असणार आहे। ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला रिस्क अँड हार्डशिप, ड्रेस अँड ट्रॅव्हल अलाउन्सेस सुद्धा मिळणार आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, सेवा निधी म्हणून काय त्यांनी दिलेले आहे, अग्निवीर shall be given a one-time सेवा निधी package comprising their monthly contribution along with matching contribution by the government on completion of their engagement period। ठीक आहे, तर 4 वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्हाला मंथली बेसिसवरती तुमची एक अमाऊंट असणार आहे फिक्स। ठीक आहे, ती तुमची सेवा निधीमध्ये जाणार आहे। तर त्याच्यामध्ये बघा, तुमची सॅलरी फर्स्ट इयरला जसं त्यांनी सांगितले 30,000 आहे। ठीक आहे, त्याच्यातले 9,000 रुपये ह्या फंडसाठी जाणार आहेत आणि 21,000 रुपये तुम्हाला इन हँड मिळणार आहे। ठीक आहे, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडूनही तुम्हाला 9,000 रुपये तुमच्या सेवा निधीसाठी पेमेंट मिळणार आहे, प्लस म्हणजेच तुमचे 9,000। ठीक आहे, प्लस एक मिनिट, ठीक आहे, म्हणजे तुमचे 9,000 प्लस गव्हर्नमेंटकडून 9,000 मिळणार आहेत। ठीक आहे, असे तुमचे एका मंथसाठी 18,000 रुपये सेवानिधी ह्याच्यामध्ये कंट्रीब्युशन होणार आहे। ठीक आहे, हे 4 वर्षापर्यंत राहणार आहे। 4 वर्षाचं त्यांनी डिटेल्समध्ये दिलेले आहे। ठीक आहे,
तर तुमचं जे 4 वर्षानंतरचं जे कॉन्ट्रीब्युशन असणार आहे ते 5,20,000 असणार आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला आफ्टर 4 इयरच्या नंतर मिळणार आहेत. इथं त्यांनी एक मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला ग्रॅच्युटी आणि पेन्शनर बेनिफिट नसणार आहे. ठीक आहे. तर हाही त्यांनी एक पॉईंट दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा लाईफ इन्शुरन्स कव्हर दिलेला आहे त्यांनी की 48 लाखाचं तुम्हाला लाईफ इन्शुरन्स कव्हर मिळणार आहे. डेथ कंपेन्सेशनमध्ये बघा तुम्हाला 44 लाखाचं डेथ कंपेन्सेशन मिळणार आहे तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिली डिपेंडंटवाल्यांना. नंतर बघा डिसॅबिलिटी कंप्लिशन त्यांनी दिलेलं आहे कंपेन्सेशन. ठीक आहे. तर 44 लाख, 25 लाख आणि 15 लाख हां बेस्ड ऑन युअर डिसॅबिलिटी. म्हणजे तुम्हाला जर एखाद्या वेळेस काही ॲक्सिडेंट झालं तर तुम्हाला डिसॅबल झालात तुम्ही तर तुमची जी डिसॅबिलिटी आहे त्या म्हणजे जर 100% असेल तर 44 लाख मिळणार आहेत, 75% असेल तर 25 लाख मिळणार आहेत आणि 50% असेल तर 15 लाख मिळणार आहेत. ठीक आहे. यानुसार ती डिसॅबिलिटी क्रायटेरियानुसार तुमची अमाऊंट व्हॅरी होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा एनरोलमेंट ॲज अ सेलर. म्हणजे तुम्ही अग्निवीर म्हणून 4 वर्षाची सर्व्हिस केल्याच्या नंतर तुम्हाला इंडियन नेव्हीमध्ये सेलर म्हणून एनरोल करणं म्हणजे सर्व्हिसमध्ये घेण्याचं काम ही इंडियन नेव्ही करत असते. ठीक आहे. तर तुमची बेस्ड ऑन ऑर्गनायझेशन रिक्वायरमेंट म्हणजे इंडियन नेव्हीमध्ये किती रिक्वायरमेंट आहेत किंवा काय पॉलिसी आहे इंडियन नेव्हीची. ठीक आहे. ॲज अ सेलर म्हणून रिक्रुटमेंट करण्याची त्या हिशोबाने अग्निवीर्स आहेत त्यांना 4 वर्ष कंप्लीट झाल्याच्या नंतर सेलर म्हणून सुद्धा एनरोल करणार आहे इंडियन नेव्ही. ठीक आहे. तर त्याचंही पूर्ण डिटेल्स इथं त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यानंतर बघा नवल पेन्शन रेग्युलेशन ग्रॅच्युटी. अग्निवीर्स विल नॉट बी गव्हर्न बाय द प्रोव्हिजन कंटेन इन अ नवल पेन्शन रेग्युलेशन. ठीक आहे. म्हणजे अग्निवीरांना जे काही सर्व्हिस तुम्ही सिलेक्शन होणार आहात अग्निवीर्स म्हणून त्यांना पेन्शन आणि ग्रॅच्युटी मिळणार नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा रिलीज ॲट ओन रिक्वेस्ट. अग्निवीर विल नॉट बी परमिनेट टू गेट रिलीज. म्हणजे ही जी 4 वर्षाची जी तुमची सर्व्हिस असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही ओन रिक्वेस्टनुसार रेजिग्नेशन देऊ शकत नाही. ठीक आहे. जोपर्यंत कॉम्पिटंट ऑथॉरिटी तुम्हाला परमिशन देत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची सर्व्हिस रिझाईन करू शकत नाहीये. ठीक आहे. तुम्हाला 4 वर्ष कंप्लीट सर्व करावेच लागतील. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा एक सर्व्हिसमॅन स्टेटस. अग्निवीर्स विल बी नॉट एलिजिबल फॉर एक सर्व्हिसमॅन स्टेटस. ठीक आहे. म्हणजे जे नेव्ही आर्मी आणि एअरफोर्स यांच्यामधून जे रिटायर होत असतात. ठीक आहे. सर्व्हिस केल्याच्या नंतर 15 या 20 वर्षाची त्यांची जी सर्व्हिस असते ती केल्याच्या नंतर त्यांना एक सर्व्हिसमॅन हा स्टेटस लागत असतो. तर जर तुम्ही अग्निवीर म्हणून इथं सिलेक्ट होता ह्याच्यामध्ये तर तुम्हाला एक सर्व्हिसमॅन म्हणून हा स्टेटस लागणार नाहीये. ठीक आहे. हेही त्यांनी इथं मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा मेडिकल आणि CSD फॅसिलिटी फॉर फर्दर ड्युरेशन देअर एंगेजमेंट पिरियड इन इंडियन नेव्ही. अग्निवीर्स विल बी एंटायटेड फॉर मेडिकल फॅसिलिटी. ठीक आहे. तर तुम्हाला 4 वर्षाचा पिरियड झाल्याच्या नंतर सुद्धा मेडिकल आणि CSD फॅसिलिटी मिळणार आहे. ठीक आहे. तर हे त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा सिलेक्शन प्रोसिजर त्यांनी सांगितलेली आहे 2 स्टेजमध्ये होणार आहे. एक CBT होणार आहे कम्प्युटर बेस्ड असते ती स्क्रीनिंग टेस्ट असणार आहे. ठीक आहे. आणि दुसरं जी होणार आहे ती रायटन एक्झामिनेशन होणार आहे. PFT आणि रिक्रुटमेंट मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. ठीक आहे. तर बघा फर्स्ट स्टेजमध्ये त्यांनी बघा काय दिलेलं आहे कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन दिलेली आहे. ठीक आहे. कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. ठीक आहे. तर ती ही एक शॉर्ट लिस्टेड म्हणजे स्क्रीनिंग प्रोसिजर असणार आहे. ठीक आहे. तर INET ही जी एक ऑर्गनायझेशन आहे ही एक्झाम कंडक्ट करणार आहे शॉर्टलिस्ट करण्यासाठी. तर ही अशी असणार आहे एक्झाम. शॉर्ट लिस्टिंग विल बी बेस्ड ऑन मार्क्स ऑब्टेन इन इंडियन नेव्ही एंट्रान्स टेस्ट. ठीक आहे. जी इंडियन नेव्हीची एंट्रान्स टेस्ट असते इंडियन नेव्ही एंट्रान्स टेस्ट. ठीक आहे. ही INET. ठीक आहे. तर याच्यामध्ये जेवढे मार्क्स मिळणार आहेत त्यानुसार तुमचं स्क्रीनिंग होणार आहे. जेवढ्या वॅकेन्सी आहेत त्याच्या अगेन्स्ट मुलांना सिलेक्ट केलं जाणार आहे. ठीक आहे. स्टेट वाईज मॅनर. ठीक आहे. शॉर्ट लिस्टिंग हे जे असणार आहे सिलेक्शन जे होणार आहे काय ते फर्स्ट स्टेजचं ते स्टेट वाईज होणार आहे. प्रत्येक स्टेटचं वेगवेगळं सिलेक्शन होणार आहे स्क्रीनिंग होणार आहे. ठीक आहे. आणि जे कट ऑफ लागणार आहे तोही स्टेटनुसार वेगवेगळा लागणार आहे. ठीक आहे. डिफरंट आहे इथं या त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. एवढ्या पॉईंटमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे कट ऑफ बद्दल स्टेट वाईज डिफर राहणार आहे. त्याच्यानंतर बघा
कम्प्युटर बेस्ड CBT टेस्ट काय असणार आहे, ठीक आहे. टोटल 100 क्वेश्चन असणार आहे 100 मार्कासाठी, एका क्वेश्चनला 1 मार्क्स, ठीक आहे. आणि हे हिंदी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये पेपर होणार आहे, ठीक आहे. आणि MCQ टाईपमध्ये क्वेश्चन असणार आहे, ठीक आहे. क्वेश्चनला 4 सेक्शन असणार आहेत, इंग्लिशचं, सायन्स, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स आणि जनरल अवेअरनेस, ठीक आहे. असे 4 पेपर असणार आहेत. म्हणजे मोस्टली असू शकतं 25 क्वेश्चन एका सेक्शनसाठी, म्हणजे 4 सेक्शन दिलेले आहेत, तर 25 क्वेश्चन 4 सेक्शनसाठी असणार आहेत प्रत्येकानुसार. आणि जे इंग्लिशचा पेपर आहे तो फक्त इंग्लिशमधून असणार आहे, आणि बाकीचे जे सायन्स, मॅथ्स आणि जनरल अवेअरनेस हे हिंदीमधून आणि इंग्लिशमधून दोन्ही ह्याच्यामधून असणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, ही जी वेबसाईट त्यांनी दिलेली आहे, ठीक आहे. इथं जाऊन तुम्ही त्यांनी सांगितलं इथं की एक स्टँडर्ड क्वेश्चन पेपर कसा आम्ही सेट करणार आहोत, ठीक आहे. तर या वेबसाईटला जाऊन तुम्ही चेक करू शकता की कसा त्यांचा स्टँडर्ड पेपर असणार आहे. त्या बेसिसवर तुम्ही समोरचा स्टडी करण्याचं प्लॅनिंग करू शकता, ठीक आहे. एक्झामिनेशनचा टायमिंग त्यांनी सांगितलेला आहे 1 आवरचा असणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इथं यांनी सांगितलेलं आहे पासिंग मार्क प्रत्येक सेक्शनसाठी असणार किंवा नाही, किंवा ॲग्रिगेट असणार, म्हणजे एकत्र मार्क कन्सिडर होणार. ह्याचे सर्व राईट्स इंडियन नेव्हीला रिझर्व आहेत. त्यांनी आता काहीच डिक्लेअर केलेलं नाही आहे, ठीक आहे. पेनल्टी ऑफ रॉंग क्वेश्चन त्यांनी 1/4 निगेटिव्ह मार्किंग दिलेलं आहे. इथं 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे तुमचा जर एक क्वेश्चन चुकतोय तर 0.25 मार्क्स तुमचे मायनस होणार आहेत करेक्ट आन्सरमधून, ठीक आहे. एक रॉंग आन्सर तर 1 मार्क्स जाणारच आहे, पण तो तुमचा करेक्ट आन्सर आलेला आहे त्याच्यामधून 0.25 मार्क्स तुमचे मायनस होणार आहेत. म्हणजे ज्या करेक्ट मार्क्ससाठी तुम्हाला 0.75 मार्क्स मिळणार आहेत. त्याच्यामुळं जर कन्फर्म असाल तुम्ही एखाद्या क्वेश्चनबद्दल, जर तुम्ही 100% शुअर असाल तरच त्या क्वेश्चनला टिक मार्क करा. उगाचच क्वेश्चन म्हणजे जास्त अटेम्प्ट करायच्या नादामध्ये रॉंग आन्सर सिलेक्ट करू नका, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, जे तुमची ही इंडियन नेव्ही एंट्रन्स टेस्ट एक्झाम होणार आहे, ठीक आहे. त्याच्यासाठी जे डिस्क्रिशन सेंटर अलोकेशन आहे, ठीक आहे, त्याचं इंडियन नेव्ही सिलेक्ट करणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, एक्झामिनेशन फीस त्यांनी दिलेली आहे 550 आहे, प्लस तुम्हाला 18% GST लागणार आहे. 18%चे 550चे 18% GST म्हणजे किती येतं तेवढी फीस तुम्हाला पे करायची आहे, ठीक आहे. इथे त्यांनी म्हटलेलं आहे एकदा फी पे केल्याच्या नंतर ती रिफंड मिळणार नाहीये. एका कॅन्डिडेटने एकापेक्षा जास्त वेळा जर रजिस्टर केलंय, ठीक आहे, तर तो ॲप्लिकेशन रिजेक्ट केला जाणार आहे आणि एक्झाम त्याला देता येणार नाहीये. आणि जे एक्झामची फीज आहे, ठीक आहे, तीही मिळणार नाहीये, ठीक आहे, हेही त्यांनी मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, स्टेज 2 एक्झामिनेशन मध्ये बघा त्यांनी काय रिटर्न एक्झामिनेशन असणार आहे, PFT आणि रिक्रुटमेंट मेडिकल टेस्ट असणार आहे, ठीक आहे. कॅन्डिडेट शॉर्ट लिस्टेड इन इंडियन नेव्ही एंट्रन्स टेस्ट ही जी एक्झाम होणार आहे स्क्रीनिंग फर्स्ट स्टेजची, ठीक आहे, कम्प्युटर बेस्ड असणार आहे. ह्याच्यामध्ये जे कॅन्डिडेट शॉर्ट लिस्ट होतील त्यांच्यासाठी स्टेज 2 ची एक्झामिनेशन असणार आहे. त्यांना कॉल लेटर जाणार आहे सेकंड एक्झामिनेशनसाठी, जी असणार आहे रिटर्न एक्झामिनेशन प्लस PFT प्लस रिक्रुटमेंट मेडिकल एक्झामिनेशन असणार आहे, ठीक आहे. हे जी एक्झाम होणार आहे ती डेझिग्नेटेड इंडियन नेव्हीचे जे सेंटर्स आहेत, ठीक आहे, इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे तिथंच होणार आहे स्पेसिफिकली. तर त्याच्यानंतर बघा, समोर त्यांनी दिलेला आहे सिलेबस जो असणार आहे तोही स्टेज 2चा तो या वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जाईल. इथं त्यांनी वेबसाईट मेन्शन केलेली आहे, ठीक आहे. तर तेही त्यांनी लिहिलं आहे इथं. प्लस त्यांनी एक मेन्शन केलेलं आहे की आधार कार्ड इज मॅन्डेटरी फॉर स्टेज 2 एक्झामिनेशन, ठीक आहे. तर तुमच्याकडे आधार कार्ड एक्झामला जातेवेळी घेऊन जाणं गरजेचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर बघा, फिजिकल फिटनेस टेस्ट असं सांगितलंय त्यांनी, म्हणजे तुमचं त्यांनी काही पॅरामीटर दिलेले असतील, ठीक आहे. तर त्यानुसार बघा, मेल कॅन्डिडेटसाठी रनिंग आहे 1 किलोमीटर 600 मीटर, म्हणजे त्याच्यासाठी टायमिंग दिलेलं आहे 6.5 मिनिट, ठीक आहे. त्याच्यानंतर फिमेल कॅन्डिडेटसाठी दिलेलं आहे टायमिंग सेम डिस्टन्स आहे 8 मिनिट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, स्क्वॅट
जे आपण उठक बैठक म्हणतोस ते मेल कॅन्डिडेटला 20 करायचे आहेत आणि फिमेल कॅन्डिडेटला 15 करायचे आहेत. त्याच्यानंतर बघा पुशअप्स दिलेले आहेत त्यांनी, मेल कॅन्डिडेटला 12 करायचे आहेत, ठीक आहे, फिमेलला नाही आहे. त्याच्यानंतर बघा बेंट नी सिटअप्स, ठीक आहे, बेंट नी सिटअप्स असतं तर त्या मेल कॅन्डिडेटसाठी नाही आहे, फिमेल कॅन्डिडेटला 10 करायचे आहेत. त्याच्यानंतर बघा ॲडवायझरी प्रोफिशियन्सी इन स्पोर्ट्स, स्विमिंग अँड एक्स्ट्रा क्युरिक्युलर ॲक्टिव्हिटी इज डिझायरेबल. म्हणजे या फिजिकल फिटनेस टेस्ट व्यतिरिक्त जर तुम्ही स्पोर्टमध्ये इंटरेस्टेड असाल किंवा तुमची ॲक्टिव्हिटी असेल स्विमिंगमध्ये असेल किंवा याच्या व्यतिरिक्त तुमच्या ज्या काही एक्स्ट्रा क्युरिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतील तर त्या असणं गरजेचं आहे, ठीक आहे, डिझायरेबल त्यांनी सांगितलेले आहेत. तर त्याच्यानंतर बघा रिक्रुटमेंट मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. तर रिक्रुटमेंट मेडिकल एक्झामिनेशन विल बी कॅरीड आउट फॉर अ कॅन्डिडेट हू क्वालिफाय PFT टेस्ट. जे ही टेस्ट क्वालिफाय होणार आहे त्यांच्यासाठीच ही थर्ड जी टेस्ट आहे ती होणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा कॅन्डिडेट क्वालिफाईंग रिक्रुटमेंट मेडिकल टेस्ट विल बी कन्सिडर फॉर मेरिट लिस्ट. तर ती मेरिट लिस्ट लागणार आहे, ठीक आहे. मेरिट लिस्ट जी लागणार आहे ती प्युअरली या एक्झामच्या बेसवर असणार आहे, ठीक आहे. जे ही टेस्ट जी आहे मेडिकल एक्झामिनेशन टेस्ट ती जी पास होणार आहे त्या बेसिसवर लागणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर बेस्ड ऑन द परफॉर्मन्स इन सेकंड stage written examination subject to qualifying in physical fitness test and recruitment medical examination. Merit list for Agniveer male and female will be based on the state wise merit list, ठीक आहे. इथेही त्यांनी मेन्शन केलं स्टेट वाईज असणार आहे. त्याच्यानंतर द कट ऑफ मार्क्स फॉर इश्यू ऑफ कॉल ऑफ लेटर फॉर रिक्रुटमेंट ॲट INS चिल्का मे व्हॅरी फ्रॉम स्टेट टू स्टेट, ठीक आहे. हेही त्यांनी इथं मेन्शन केलेलं आहे. कट ऑफ जो असणार आहे INS चिल्कामध्ये तो स्टेट टू स्टेट व्हॅरी होणार आहे. त्याच्यानंतर मेरिट लिस्ट जी आहे अवेलेबल होईल ती ही वेबसाईट त्यांनी सांगितलेली आहे, ठीक आहे. तर या वेबसाईटला जाऊन तुम्ही चेक करायचं आहे अपडेट घेण्यासाठी. इथं बऱ्याच वेबसाईट सांगितलेल्या आहेत. वरती सिलेबससाठी त्यांनी वेबसाईट दिलेली आहे, ठीक आहे. ही एक सिलेबससाठी वेबसाईट दिली. इथं जाऊन तुम्ही स्टेज 2चा सिलेबस काय असणार आहे तेही त्यांनी मेन्शन केलं आहे, तिथेही तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर बघा फायनल रिक्रुटमेंट medical examination of all selected candidate will be conducted at INS चिल्का, ठीक आहे. कंडक्शन ऑफ द कॅन्डिडेट विल बी सब्जेक्ट टू क्वालिफाईंग इन मेडिकल फिटनेस एक्झामिनेशन. तर जे फायनल रिक्रुटमेंट मेडिकल्स होणार आहे, जे फायनल ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची परत एकदा मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे, ती जी आहे INS चिल्का इथं होणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा मेडिकल स्टँडर्ड त्यांनी सांगितलेलं आहे जेंडरनुसार, बघा जेंडरचंही त्यांनी दिलेली आहे. त्याच्यानंतर प्रेग्नन्सी एनी फिमेल कॅन्डिडेट इफ फाउंड प्रेग्नेंट शाल बी डिस्क्वालिफाय. जर ड्युरिंग मेडिकल एक्झामिनेशनमध्ये जर एखादी कॅन्डिडेट प्रेग्नंट आहे तर तिला डिस्क्वालिफाय केलं जाणार आहे. मिनिमम हाईट स्टँडर्ड, ठीक आहे. तर मिनिमम हाईट मेल कॅन्डिडेटसाठी बघा हे त्यांनी मेन्शन केले आहे. मेल कॅन्डिडेटसाठी 157 सेंटीमीटर आहे आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 152 सेंटीमीटर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा टॅटूजसाठी, जसं की टॅटूज असतात काही व्यक्तींच्या शरीरावर, तर परमनंट टॅटूज आर ओनली परमिटेड ऑन इनर फेस ऑफ फोर आर्म्स दॅट इज फ्रॉम इनसाइड ऑफ एल्बो, ठीक आहे. तर त्याच्या अंगावरती टॅटू असतील, टॅटूबद्दलची गाईडलाईन्स त्यांनी इथं दिलेली आहे. तर तो इनकेस जर ज्याच्या अंगावर टॅटू असेल त्यांनी गाईडलाईन्स पाहून घ्यायचे, ठीक आहे. The candidate are advised to get their ear clean for wax and tartar removal from the teeth prior to medical examination. तर मेडिकल एक्झामिनेशनच्या अगोदरच्या काही गाईडलाईन्स आहेत, ठीक आहे. तर या इथं त्यांनी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघा रेग्युलेशन रिगार्डिंग हाईट रिलॅक्सेशन आर अवेलेबल इन वेबसाईट. तर ज्या कोणाला हाईट रेग्युलेशन घ्यायचं असेल, रिलॅक्सेशन घ्यायचं असेल हाईटसाठी, ठीक आहे, तर त्याच्याबद्दलच्या ज्या रिलॅक्सेशनच्या गाईडलाईन्स किंवा काही प्रोसिजर असणार आहे ती तर या वेबसाईटला त्यांनी मेन्शन केलेली आहे, ठीक आहे. व्हिज्युअल स्टँडर्ड, तर व्हिज्युअल आय स्टँडर्ड जो असतो तो इथे त्यांनी मेन्शन केलेला आहे, तर चेक करून घ्याल. त्याच्यानंतर बघा ट्रेनिंग होणार आहे तुमची. ट्रेनिंग फॉर द कोर्स विल बी कॉमेन्स इन नोव्हेंबर 23, ठीक आहे, ॲट INS चिल्का ओडिसामध्ये होणार आहे त्यांनी, ठीक आहे. इथं त्यांनी दिलेलं आहे तुमचं ट्रेनिंग कधी चालू होणार आहे. त्याच्यानंतर बघा डिस्चार्ज ऑर अनसुटेबल,
Agniveers are liable to be discharged as unsuitable due to unsatisfactory performance at any stage during a training or service tenure. ठीक आहे, तर तुमच्या ट्रेनिंगच्या दरम्यान किंवा जो 4 वर्षाचा सर्व्हिस पिरियड आहे त्या दरम्यान जर इंडियन नेव्हीला वाटलं की तुम्ही अनसुटेबल आहात तर तुम्हाला डिस्क्वालिफाय किंवा त्या सिलेक्शन प्रोसिजरमधून किंवा कोणत्याही स्टेजला तुम्हाला बाहेर काढण्यात येईल. ठीक आहे, इथे त्यांनी जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत बघा. फॉर्म वेबसाईट दिलेली आहे की तुम्हाला फॉर्म कोणत्या वेबसाईटला जाऊन फिल करायचा आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला 3 लोकेशन चूज करायचे आहेत ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी. ठीक आहे, तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार. इथे त्यांनी बघा फर्स्ट स्टेज एक्झामिनेशन जी आहे ती मेन्शन केलेली आहे, जुलैमध्ये असणार आहे, जुलै 2023 मध्ये. आणि त्याच्यानंतर बघा ही वेबसाईट दिली आहे. इथं तुम्ही ऑनलाईन जे ॲडमिट कार्ड आहे ते एक्झामिनेशनच्या 1 वीक अगोदर तुम्हाला इथं मिळून जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं त्यांनी म्हटलेलं आहे तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते तुम्हाला इथून डाउनलोड करायचं आहे. कोणत्याही मेल किंवा बाय पोस्ट तुम्हाला कॉपी सेंड केली जाणार नाही. ठीक आहे, तर हे जनरल इन्स्ट्रक्शन आहेत ज्यांना फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, त्यांनी हे पाहून घ्याल. फॉर्म भरायच्या अगोदर काही डिटेल्स पाहणं किंवा क्वालिफिकेशन चेक करणं ठीक आहे हे गरजेचं असतं. त्याच्यानंतर बघा फॉर्म कसा भरायचा आहे. ठीक आहे, तर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन होणार आहे. ठीक आहे, तर या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. इथे त्यांनी वेबसाईट मेन्शन केलेली आहे, वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर मी 2 मिनिटं पॉज करते, तुम्ही इथे स्क्रीनशॉट काढून घ्याल हे हाऊ टू अप्लाय, कसं करायचं अप्लाय त्यासाठी. ठीक आहे, तर बघा त्यानंतर त्यांनी मेन्शन केलेलं आहे 29 मे पासून ॲप्लिकेशन चालू होणार आहे. लास्ट डेट असणार आहे 15 जून. तर लास्ट डेटच्या 4-5 दिवस अगोदर फॉर्म भरून घ्या, नंतर वेबसाईट खूप स्लो होत असते. ठीक आहे, तर जी प्रोसिजर आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची तर ही सीडॅक पोर्टल जी आहे इथं त्यांनी मेन्शन केलेली आहे साईट. तिथं अवेलेबल आहे. कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू फिल अप द करेक्ट डिटेल्स व्हाईल फिलिंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन. तुम्हाला तुमचे सर्व जे इन्फॉर्मेशन आहे ती करेक्टच भरायची आहे. ठीक आहे, तर एकदा का फॉर्म फिल झाला त्याच्यानंतर प्रिव्ह्यू करून घ्या, म्हणजे तुम्हाला चुकीची काही माहिती तर भरली गेली नाही आहे ना. ठीक आहे, तर सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला काही करेक्शन करता येणार नाही हेही त्यांनी मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा फोटोग्राफ. ठीक आहे, तर तुम्हाला फोटोग्राफ पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे. तर बिफोर इथं त्यांनी मेन्शन केलं टेकन बिफोर 23 एप्रिल 2023. ठीक आहे, याच्या अगोदर तुमचा फॉर्म फोटो काढलेला असला पाहिजे. फोटोची साईज म्हणजे रिसेंट असला पाहिजे एवढंच म्हणणं आहे. ठीक आहे, फोटोची साईज ही असली पाहिजे, या साईजमधला फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेलं आहे. मोबाईल कम्युनिकेशन म्हणजे एक्झाम हॉलमध्ये चालणार नाही. त्याच्यानंतर बघा इथेही त्यांनी मी जसं सांगितलं की लास्ट डेट 15 आहे, तर 15 तारखेपर्यंत लास्ट डेट 15 जून आहे, तर 15 तारखेपर्यंत वेट करू नका, त्याच्या अगोदरच फॉर्म भरून घ्या हेही त्यांनी सांगितलेलं आहे. मिसबिहेव पण चालणार नाही हेही त्यांनी सांगितलं आहे. ठीक आहे, तर हे काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, तर हेही वाचून घ्या. तर लास्ट डेट बघा त्यांनी इथं हायलाईट केलेली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची 15 जून आहे. ठीक आहे, कोविड इन्स्ट्रक्शन पण दिलेले आहेत तर तेही पाहून घ्या. इथे काही वॉर्निंग त्यांनी दिलेली आहे. तर हा जो QR कोड आहे ठीक आहे तोही स्कॅन करून तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. एक चांगला ऑप्शन आहे. इतर साईट तिथे त्यांनी दिलेलीच आहे. ठीक आहे, या साईटला जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता, पण इथे त्यांनी खालीच QR कोड ही दिलेला आहे. हा स्कॅन करूनही तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन जे पोर्टल आहे तिथे जाऊ शकता. ठीक आहे, तर ज्यांचं आताच नुकतंच सायन्स झालेलं आहे, फिजिक्स केमिस्ट्री फिजिक्स मॅथ्स प्लस तुमचं केमिस्ट्री बायोलॉजी किंवा कम्प्युटर सायन्स असे जर 3 ग्रुप असतील तुमचे, ठीक आहे, कॉम्बिनेशनमध्ये असे जर ग्रुप असतील तर तुम्ही नक्की अप्लाय करा. ज्यांना नेव्हीमध्ये जाण्याचा म्हणजे इच्छा आहे किंवा त्यांचं सक्सेस समोर किंवा करिअर आपण म्हणतो नेव्हीमध्ये करायचं, त्यांच्यासाठी हा खूप चांगला ऑप्शन असणार आहे. तर तुमच्या फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा, फ्रेंड्स फॅमिली किंवा रिलेटिव्ह यांना नक्की शेअर करा. जर
एखाद्याला इंटरेस्ट असेल याच्यामध्ये करिअर करायचं, तर हा खूप चांगला ऑप्शन असणार आहे यांच्यासाठी. ठीक आहे, तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. थँक्यू सो मच.